गडाचे नेते चंद्रकांत खैरे आणि अंबादास दानवे दोघेही एकत्र आल्याचं पाहायला मिळालंय। छत्रपती संभाजीनगर लोकसभेची जागा कोण लढवणार याची चर्चा आता सुरू असताना दोन्ही नेते एकत्र आले। लोकसभेची जागा लढवण्यावरून दोन्ही नेत्यांमध्ये कटुता निर्माण झाल्याची चर्चा आहे आणि असं असताना आता चंद्रकांत खैरे आणि अंबादास दानवे हे आता एका कार्यक्रमाच्या निमित्तानं एकत्र आल्याचं पाहायला मिळालंय। व्हॅनिटी वाहनच्या उद्घाटनाच्या निमित्तानं शिवसेनेचे दोन मोठे नेते एकत्र आलेले आहेत। आपण बघू शकताय की शिवसेनेचे माजी खासदार शिवसेना नेते राहिलेले चंद्रकांत खैरे या ठिकाणी आहेत, तर दुसऱ्या बाजूला राज्याचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे सुद्धा एकत्र आलेले आहेत। गेल्या अनेक दिवसांपासून या दोन्ही नेत्यांमध्ये फारसा संवाद नव्हता, फारशी चर्चा नव्हती, मात्र आत्ता व्हॅनिटी व्हॅनच्या उद्घाटनाच्या निमित्तानं हे दोघेही एकत्र आलेले आहेत। त्यातच छत्रपती संभाजीनगरची लोकसभा कोण लढवणार याची सुद्धा चर्चा सुरू आहे। अंबादास दानवे लढवणार की चंद्रकांत खैरे लढवणार असा सुद्धा प्रश्न पडलेला होता, त्याचं उत्तर सुद्धा आज आपल्याला भेटणार आहे आणि या दोन नेत्यांमधली कटुता नेमकी किती कमी झाली आहे हे सुद्धा आपण बघणार आहोत। आपण सुरुवातीला जाणार आहोत राज्याचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे। दादा, एक सुंदर व्हॅनिटी व्हॅन आपण तयार केलेली आहे, काय उद्देश आहे याचा, काय सांगा? नाही, ही व्हॅनिटी प्रामुख्यानं पक्षप्रमुखांसाठी, आदित्य साहेबांसाठी, कारण मोठा लांब प्रवास हे करतात, कधी कधी प्रकृतीचा त्रास होतो, साधं वॉशरूमला सुद्धा जागा भेटत नाही, एक तास डिले होतं, अनेक गोष्टी असतात, म्हणून थोडंसं एक प्रवासात थोडंसं रिलॅक्स असावं, थोडं थांबावं, मग हॉटेल कुठं गावात जावं लागतं, एखाद्या कार्यकर्त्याच्या घरी जावं लागतं, मग ते शोधावं लागतं, कार्यकर्ते सर्वसामान्य कार्यकर्ते असतात, घर छोटं असतं, असं पण गोष्टी होत असतात। म्हणून हा सगळा विचार करून ही व्हॅनिटी बनवलेली आहे आपण। मराठवाड्यात तरी जिथे लागेल तिथं ही पक्षप्रमुखांसाठी, आदित्य साहेबांसाठी पोहोचेल आणि याच्यामध्ये सगळ्या फॅसिलिटी, वॉशरूम आहे, छान फ्रीज आहे, TV आहे, थोडंसं झोपण्यासाठीची एखादी वामकुक्षी हलकी फुलकी मारण्यासाठी ती व्यवस्था आहे, बऱ्याच अरेंजमेंट याच्यामध्ये ज्या लागत असतात अशा प्रवासात वगैरे त्या सगळ्या अरेंजमेंट या व्हॅनिटीमध्ये आहे। व्हॅनिटी व्हॅनची अरेंजमेंट केली तुम्ही आणि उद्घाटन मात्र माननीय खैरे साहेबांच्या हस्ते केलं आपण। मी कोण आहे? मी एक शिवसैनिक आहे। मी म्हणजे कोण काय? मी थोडी कोणी संस्था आहे। खैरे साहेब शिवसेनेचे नेते आहे। संभाजीनगरात आम्ही काही असो खैरे साहेबांच्या हस्ते शिवसेनेत, कारण ही संघटनेसाठी केलं आहे आपण, ही काय मला व्यक्तिगत माझ्या घरासाठी कुटुंबासाठी नाही केलेलं आहे। त्यामुळे पक्षासाठी केलं तर पक्षाचे नेते इथं खैरे साहेब आहे। आम्ही सगळे शिवसैनिक या जिल्ह्यातले खैरे साहेबाच्याच हस्ते करतो, म्हणजे आमचं घरातलं कार्यापासून असो की पक्षाचं असो हे सगळंच खैरे साहेब करतात। त्यामुळे आम्हाला त्याच्यात काही मी केलं असं काय, मी थोडी कोण आहे? मी शेवटी पक्षच आहे ना, मी थोडी केलं आहे। पण तुमचं आणि त्यांचं तर जमत नव्हतं ना बराच काळ मध्यंतरी? असं तुम्ही म्हणता। जमणं म्हणजे काय? खैरे साहेब काय भांडायचा अधिकार नाही काय मला? त्याला काय असतो, भांडतात शिवसैनिक असेच असतात सगळे। आम्ही काय कधी पक्षप्रमुखाशी बोलतो, आम्ही चर्चा करायला लागते, नेत्यांशी बोलतो आम्ही, त्याला काय लागतं? जसं त्यांना नेत्यांना अधिकार तर शिवसैनिकाला अधिकार आहे ना बोलण्याचा, बोलतो, ठीक आहे, नंतर जे व्हायचं ते होत राहतं, त्याला काय घाबरायचं? तर अंबादास दानवे यांची प्रतिक्रिया आपण पाहत होता। तर दोन्ही नेत्यांमध्ये कटुता निर्माण झाल्याची चर्चा होती, मात्र आम्ही शिवसैनिक आहेत, एकमेकांशी बोलत असतो, काही मुद्द्यांवर वादविवाद जे आहे ते होत असतात, असं अंबादास दानवे यांनी म्हटलेलं आहे। लोकसभा कोण लढवणार याची चर्चा सुरू असतानाच आता दोन्ही नेते एका कार्यक्रमाच्या निमित्तानं एकत्र आले आणि हीच ती दृश्य आपण पाहताय। चंद्रकांत खैरे आणि अंबादास दानवे यांच्याकडून एका व्हॅनिटी व्हॅनचं उद्घाटन करण्यात आलेलं आहे। खैरे साहेबांकडे आपण जाऊयात। खैरे साहेब, पाठीमागं तुम्ही अगदी कॅमेऱ्यासमोर म्हणाला होतात की अंबादास दानवे हे माझा आदर करत नाहीत, माझा रिस्पेक्ट ठेवत नाहीत। आज मनासारखा रिस्पेक्ट झालेला दिसतोय तुमचा। यालाच कौटुंबिक म्हणजे माननीय शिवसेना प्रमुखांनी ही जी संघटना मोठी केलेली आहे, एक पारिवारिक संघटना म्हणून केलेली आहे। कुटुंबासारखं राहायचं हे त्यांनी आम्हाला शिकवलेलं आहे। मग कुटुंबासारखं राहतं कधी तुम्ही होतंच, पण होतं म्हणजे काय झालं की ते कायमचं नसतं, मनापासून म्हणजे एकदम राग घेऊनच असं नसतो। एक प्रकारचं त्या ठिकाणी एक प्रकारचं त्या ठिकाणी प्रेम असतं आणि ते प्रेमापोटी आम्ही एकमेकांशी बोलत असतो। आज मी खरोखर या ठिकाणी अत्यंत खुश आहे, कारण काय झालं की प्रत्येक वेळेस माननीय उद्धवजी असतील, आदित्य साहेब असतील, त्यांच्यासाठी आम्हाला व्हॅनिटी व्हॅन कुठून तरी आणावं लागते, कधी मिळत नाही। कारण आता दौरे सुरू होतील त्यावेळेस सगळेच मोठे नेते व्हॅनिटी व्हॅन वापरतात आणि त्यामुळे आम्हाला ही चांगली संधी
आणि अप्रतिम संधी या ठिकाणी विरोधी पक्षनेते अंबादासजी दानवे यांनी केली. मी त्यांचं मनापासून अभिनंदन केलं की खरोखर एकतर म्हणजे याच्यात इतकं चांगलं वाटतं ना, म्हणजे उद्धवजी बसले आणि किती लांब गेले त्यांना कधी असा त्रास होणार नाही अशी या ठिकाणची व्यवस्था आहे. आणि म्हणून ही व्हॅन आता आम्हा सर्वांना त्या ठिकाणी आता एक चांगली दिशा कोणत्याच पक्षाच्या लक्षात नाही आलं असं अंबादास दानवे यांनी सुममध्ये करून दाखवलं. मी त्यांचं अभिनंदन केलं. तुम्ही त्यांचं अभिनंदन करताय, त्यांनी तुमच्या हस्ते व्हॅनिटीचं उद्घाटन केलं. आता ते तुम्हाला लोकसभेसाठी रिंगणात उतरू देणार आहेत का, हा एक प्रश्न आहे. मी एकच सांगतो, आम्ही सगळेजण त्या ठिकाणी कोणी असो जो काही आदेश असतो तो माननीय पक्षप्रमुखांचा असतो. उद्धवजींनी जो आदेश दिला तो आम्हाला पाळायचा असतो. त्याच्याबद्दल काही तोपर्यंत भांडायचं असतं, बोलायचं असतं, सगळं काही असतं. पण जोपर्यंत आदेश आल्यानंतर आम्ही कधीच कोणी कारण मी तर कडवट शिवसैनिक आहे, शिवसेना प्रमुखांचा कडवट शिवसैनिक त्यावेळेसपासून. आता उद्धवजींच्या नेतृत्वाखाली काम करत असताना त्यांनी जो आदेश दिला तो आदेश शिरसावून पाळत असतो. पाठीमागे एकदा पत्रकार परिषद झाली, त्या पत्रकार परिषदेमध्ये अंबादास दानवे साहेबांना विचारलं होतं की चंद्रकांत खैरे वगैरे, तर त्यावेळेला ते म्हणाले होते की कोण चंद्रकांत खैरे मला माहीत नाही, मला फक्त मातोश्री माहीत आहे. नाही, ते असं कधी ते रागात म्हटले असेल, परंतु तुमच्याच टी व्हीमध्ये त्यांनी सांगितलं होतं. विरोधी पक्षनेता झाल्यानंतर मी त्यांचं स्वागत केलं होतं, आमच्या घरी आले होते. तर त्यावेळेस मी त्यांनी तुम्हाला काय सांगितलं होतं की मी खैरे साहेबांचा शिष्य आहे आणि खैरे साहेबांचं त्या ठिकाणी मी मान सन्मान ठेवतोच कारण ते माझे नेते आहे. मग ते हे चालूच असतं ना.